नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगामातील कांदा लागवडही सध्या सुरू झालेली आहे, तरी देखील कांद्याला म्हणावा तसा बाजारभाव मिळताना दिसत नाही। दिवाळीतही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली, मात्र दिवाळीनंतर कांद्याचे जे काही बाजारभाव आहेत ते काही बाजार समित्यांमध्ये वाढताना दिसत आहे। मग त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर बाजार समिती असेल, पारनेर असेल, कोल्हापूर असेल, ओतूर असेल आणि नागपूर विभागातील ज्या काही बाजार समिती आहेत त्यांचा समावेश आहे। याशिवाय राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याचा जो काही सरासरी दर आहे तो 2000 रुपयाचा टप्पा ओलांडताना त्या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे सध्या बाजारभाव वाढीस पोषक वातावरण आहे असं बाजारभावावरून त्या ठिकाणी समजते। यातच प्रचंड अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। कांदा पिकाचंच नाही तर रोपवाटिकांचं देखील त्या ठिकाणी आता नुकसान झाल्याचं त्या ठिकाणी समजतंय। याशिवाय नगर आणि नाशिकच्या काही भागात देखील त्या ठिकाणी करपा रोगाचा कांद्याच्या पिकावरती त्या ठिकाणी प्रचंड प्रादुर्भाव झाल्यानं कांद्याचं जे काही पीक आहे ते त्या ठिकाणी जळून गेले। अशातच त्या ठिकाणी कांद्याच्या निर्याती दरामध्ये देखील त्या ठिकाणी आता वाढ झाली आहे। राज्याबाहेरील बेंगलोरच्या बाजारामध्ये यासोबतच देशाबाहेरील दुबईच्या देखील बाजारात कांद्याला सध्या चांगला बाजारभाव मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवरती 1 नोव्हेंबरनंतर कांद्याचे दर नेमके कसे असू शकतात या संदर्भात सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। पण मुख्यत्वे करून जर का आपण पाहिलं तर कांद्याचे जे काही दर आहे ते लागवड क्षेत्र झालं, त्या ठिकाणी मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक झाली, यासोबतच त्या मार्केटमधून होणारी कांद्याची निर्यात झाली, ज्यामुळे ते परकीय चलन त्या ठिकाणी राज्यात आणि परिणामी देशात येत असतं आणि हवामानाची परिस्थिती झाली, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कमी जास्त होत असतात। बघा, आता जर का आपण बघायला जर गेलं तर उन्हाळा कांद्याचा जो काही साठा आहे तो आता राज्यामध्ये त्या ठिकाणी संपत आलेला आहे। म्हणजे जर सांगायचं जर झालं तर अगदी 15 ते 20% हा जो काही साठा आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे। कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांदा विकला तर त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी 4 ते 5 महिने ठेवल्यामुळे कांदा सडला गेला आणि यामध्ये शेतकऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं। सोबतच जर का आपण पाहिलं तर अतिवृष्टीमुळे देखील ज्या काही खरीपाच्या लागवडी असतील, लेट खरीप असेल किंवा आर्ली खरीपचा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी वावरामध्ये त्या ठिकाणी सडला। सोबतच या जो काही कांदा आता काढण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर त्या कांद्यावरती करपासारखा रोग किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाल्याने जी काही कांद्याची क्वालिटी आपल्याला मिळणार होती ती आता त्या ठिकाणी मिळणार नाही आणि परिणामी क्वालिटी नसलेला जो काही कांदा आहे तो आता त्या ठिकाणी बाजारात येईल आणि अशा कांद्याला त्या ठिकाणी दर नसणार आहेत। बघा, आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील त्या ठिकाणी ग्राहकांची जी काय खरेदी क्षमता आहे ती त्या ठिकाणी वाढलेली असते आणि याच दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याला 2000 रुपये ह्या मार्केटमध्ये तर किरकोळ आठवडे बाजारामध्ये जवळपास 3000 रुपयांचा दर त्या ठिकाणी मिळत होता। यासोबतच कांदा निर्यातीबाबत एक त्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे की जी काही निर्यात आहे, दुबईची निर्यात आहे, बांगलादेशची निर्यात आहे, तर ही त्या ठिकाणी आता पूर्ववत झालेली असून दुबई आणि बांगलादेशमध्ये देखील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी कडाडले आहे। तर बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव हे 65 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी गेलेले आहे, त्यामुळे बांगलादेशी नागरिकांना आता स्थानिक कांदा हा परवडत नाही। सोबतच जर का आपण पाहिलं तर नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी 3 लाख मेट्रिक टनाची खरेदी झाली होती, परंतु हाच कांदा त्या ठिकाणी आता पुरेसा त्या ठिकाणी कांदा उपलब्ध असल्यामुळे याही कांद्याला त्या ठिकाणी कुणी घेईना आणि त्यामुळे हा जो काय कांदा आहे तो आता त्या ठिकाणी सडलेला आहे। त्यामुळे सरकार पुन्हा एनसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून कांदा खरेदीच्या त्या ठिकाणी तयारीत असल्याच्या बातम्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहे। बघा, आणि ही जी काय परिस्थिती ही अशी जर का राहिली आणि ही परिस्थिती जर का पूर्व जर झाली नाही आणि आवक जर का कमी होत राहिली बाजार समित्यांमध्ये तर बाजार समित्यांमध्ये कांद्याचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि परिणामी कांद्याचे दर हे उच्चांकी पातळी त्या ठिकाणी गाठू शकतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का अजूनही कांद्याचा साठा शिल्लक जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं, कारण याच माध्यमातून तुम्हाला हा नफा हा त्या ठिकाणी मिळत असतो। तर शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा। तुमच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।